अध्यक्ष महोदय, कालच माननीय मुख्यमंत्री महोदयाने जाहीर केलं की मार्च महिन्यामध्येच डीपी आणि डीसीआर येईल। मला वाटतं की या संदर्भामध्ये सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांचं अभिनंदन मी करेन, कारण मुंबईच्या मागच्या 2 विकास आराखड्यांमध्ये जर का एक महत्त्वपूर्ण गोष्ट होती तर ती म्हणजे विकास आराखडा बनवणार याची घोषणा झाल्यापासून विकास आराखडा बनणे आणि विकास आराखड्याचा आराखडा तयार होण्यापासून त्या आराखड्याला संमती मिळणे राज्य सरकारकडे, याच्यामध्ये अनेक वर्षे जायची अध्यक्ष महोदय। आणि या अनेक वर्षांच्या काळामध्येच जमिनीवरचे घोटाळे हे मोठ्या प्रमाणावर व्हायचे। अध्यक्ष महोदय, आराखड्याचा प्रारूप जाहीर झाला, माझ्या जमिनीवर कुठलं तरी आरक्षण आलेलं आहे हे लक्षात आल्यानंतर जर का आराखडा वेळेमध्ये संमत झाला नाही तर मध्ये मिळालेली जो वेळ आहे त्याचा गैरवापर हा होऊन त्या जमिनींवरची अतिक्रमणं वाढत गेली आणि आज मुंबई शहरामध्ये जी अतिक्रमणं दिसत आहेत ही त्या 2 आराखड्यांची संमत करण्यामध्ये जो दिरंगाई झाली त्याच्यामुळेच होत आहेत। पण एक अत्यंत गतिमान पद्धतीने मुंबईच्या विकास आराखड्याचं या ठिकाणी काम नगर विकास खात्याकडे चालू आहे। मधल्या काळामध्ये महानगरपालिकेने बनवलेला पहिला विकास आराखडा याच्याबद्दल मुंबईकरांचा क्षोभ लक्षात घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांनी प्रसंगी कायद्यामध्ये प्रोव्हिजन करून त्याच्यामध्ये योग्य हस्तक्षेप केला, त्याच्यातून मुंबईकरांची सुटका झाली। आणि आज महानगरपालिकेचा कडून जेव्हा नगरविकासकडे हा विकास आराखडा रेकमेंड करण्यात आला, खूप गतिमान पद्धतीने या ठिकाणी काम चालू आहे आणि मला वाटतं की मागच्या 2 अनुभवांपेक्षा एक वेगळा सुखद असा अनुभव मुंबईकरांना वेळेमध्ये आराखडा तयार होईल याच्याबद्दल मिळणार आहे। परंतु अध्यक्ष महोदय, आराखडा किती दिवसात साहेब 20 मिनिटं झाली। एक शेवटचा मुद्दा, माझी विनंती आहे सगळ्यात सुरुवातीला बोलणाऱ्या सदस्यांना, आपण एवढा वेळ घेता मग मागच्या सदस्यांना वेळ मिळत नाही, त्यांना मग नुसतं 1-1, 2-2 मिनिटं मुद्दे मांडतात। अध्यक्ष महोदय, एक वक्ता 20-20 मिनिटं अध्यक्ष महोदय, हीच तक्रार माझी पूर्वी असायची, पहिल्यांदा बोलायला मिळतं। अध्यक्ष महोदय, आणखीन 2-3 मिनिटांमध्ये मी हा विषय संपलो। नाव खूप आहेत अध्यक्ष महोदय, विकास आराखडा किती लवकर संमत होतो याहीपेक्षा विकास आराखडा अशा पद्धतीने त्याची अंमलबजावणी होते याची मात्र खूप महत्त्वाचं आहे। अध्यक्ष महोदय, आतापर्यंतच्या 1961 पासूनच्या आतापर्यंतच्या काळामध्ये विकास आराखड्याचं केवळ 24% अंमलबजावणी ही मुंबईमध्ये झाली आणि हा फार गंभीर मुद्दा आहे अध्यक्ष महोदय। या 24% मधली सुद्धा प्रत्यक्षात प्रशासनाच्या माध्यमातून किती अंमलबजावणी झाली हा एक मोठा गंभीर प्रश्न वेगळा आहे। आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, विकास आराखड्यांच्या अंमलबजावणीसाठी त्याचा एक स्वतंत्र कक्ष असला पाहिजे ही मागणी मी मागे सुद्धा एका प्रायव्हेट मेंबर बिलच्या माध्यमातून मांडली होती अध्यक्ष महोदय। आणखीन त्या सर्व विकास आराखड्याच्या अंमलबजावणीला मुंबई महानगरपालिकेच्या कलम 61च्या अंतर्गत ऑब्लिगेटरी ड्युटी ती बनवली जावी अशी सुद्धा मागणी पुन्हा एकदा या निमित्ताने करतोय अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, आणखीन एक फार महत्त्वाचा मुद्दा या विकास आराखड्यांच्या संदर्भातला, विकास आराखड्यातला शेवटचा मुद्दा। अध्यक्ष महोदय, जेव्हा एखादा भूखंड याचं संपादन कारवाई सुरू होते त्यावेळेला कलम 127 अंतर्गत महानगरपालिकेला 2 वर्षाचा मुदत असते की महापालिकेने 2 वर्षाच्या आत निर्णय घ्यावा। परंतु त्याच्यानंतर जेव्हा त्या भूखंडाची रक्कम ठरवण्यासाठी स्पेशल लँड ॲक्विजिशन ऑफिसरकडे हा विषय जातो तेव्हा स्पेशल लँड ॲक्विजिशन ऑफिसर मात्र त्याला वर्षानुवर्ष दिरंगाई करतात आणि या सगळ्यातून मुंबईच्या विकास आराखड्याचं योग्य पद्धतीने आणि जलद गतीने अंमलबजावणी त्याची होत नाही। अध्यक्ष महोदय, SLAO हे पद लँड ॲक्विजिशन ॲक्टच्या अंतर्गत निर्माण होतं आणि काम मात्र मुंबई महानगरपालिकेचं आहे आणि त्यामुळे SLAO हा याची अकाउंटेबिलिटी मात्र मुंबई महापालिकेच्या अंतर्गत राहत नाही आणि त्याच्यातून या सगळ्या अडचणी होतात। कधीतरी SLAO हा मुंबई महानगरपालिकेच्या कायद्याच्या अंतर्गत आणण्याची आवश्यकता आहे, ती सुद्धा या निमित्ताने मागणी करतो।